कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारूची ना हिम्मतच कशी झाली माझ्या समोर ओवी आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढूची। कोण हा कोणी? लाली आत्या हो इतका रागराग करू नका, पास झालं तुम्हाला त्रास होईल। हा जखमेवर मीठ चोळणाऱ्या लोकांनी ना माका होणाऱ्या त्रासाची काळजी कशा करायची? बाहेर जा, काय झाला तेवढा कमी नाही झालाय काय गो? लाली आत्या बाहेर माझं कुणीच काही ऐकून घ्यायला तयार नाहीये। तुम्ही मला समजून घ्याल ह्याच विश्वासाने मी इथे आले। मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की ओवीच श्रीनूसाठी योग्य मुलगी आहे। रूप, पैसा, शिक्षण, समज या सगळ्याच बाबतीत ती उजवी आहे। हा ती कधीच आई होऊ शकत नाही ही एक गोष्ट सोडली तर तिच्यासारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही। या सगळ्या गोष्टी राहू द्या लागल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं श्रीनूवर खूप प्रेम आहे। ते दोघं एकमेकांसाठी काही करायला तयार आहेत। त्या ओवीची वकिली तू कशा करतस? हा अगो तिने काय पुडक्यो खाऊ घातली काय तुका? लाली आत्या मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये। लाली आत्या मी तुम्हाला या गोष्टीची सुद्धा हमी देऊ शकते की आज जर ओवीच्या जागी मी असते तर मी श्रीनूच्या हातून ते मंगळसूत्र नक्कीच घालून घेतलं असतं माझ्या स्वार्थासाठी। पण ओवीने तसं नाही केलं। ती अजूनही थांबली आहे तुमच्या आशीर्वादासाठी, तुमच्या परवानगीसाठी। त्यामुळे आता तुम्हीच ठरवा आम्हा दोघींपैकी या घरातली सून होण्याच्या लायक कोण आहे ते। मी आणि माझो लेक काय ता बघून घेऊ। हा इकडे माझ्या लेकाचा ना काय स्वयंवर नाही मांडलेला, कोणी पण यावा आणि टिकले लावून जावा। म्हणजे ना आधी तू माझ्या खोलीतून बाहेर हो आणि हा आजपासून ना माझ्या लेकाच्या आजूबाजू तू पण नाही फिरकायचा। माझं ऐकून तरी घ्या प्लीज। लाली आत्या बाहेर। दुग्ग्या अजिबात वर बघू नकोस हा। शाळेत निघेपर्यंत तू तुझा अभ्यास पूर्णच करू नकोस। मग बघ चांगली या झाडूनेच पूजा करते तुझी। अगं आई पण हे काही कारण देऊ नकोस। जेव्हा शाळेतून तुला घरी पाठवतील ना, शाळेतले मित्र जेव्हा तुझ्यावर हसतील तेव्हा बरोबर अक्कल येईल तुला। आई अगं मला नाही समजत आहे ती गणित, म्हणून शाळेत लक्ष द्यायचं असतं। नाही मस्ती कोण करणार ना, कागदाची विमानं बनवून उडवणार कोण? आम्हाला असं शाळेत बोलावून आमची शोभा करतील ना असं वाटलं नव्हतं कधी, पण आज तोही दिवस दाखवलास। आई पण हे खरंच कठीण आहे ना। मग सरळ दप्तर उचल आणि मांगरात जा। ओवी ताईला विचार, ती समजावेल तुला। चालेल थांब डुग्गू मी शिकवते ना। डुग्गू मी ओवी दीदीला सांगितलंय, ती शिकवेल तुला। डुग्गू मी इथून गेल्यानंतर तू ओवीताईकडेच जा अभ्यास करायला, पण आज मला शेवटचं शिकवू दे ना प्लीज। ठीक आहे। डुग्गू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला चांगला अभ्यास करायला हवा, खूप शिकायला हवं। तू जर चांगला शिकलास, चांगला वागलास तर पुढे जाऊन लोक तुझं कौतुक करतील। तुझ्या फॉरेन दीदी सारखं, निशिताई सारखं आणि आपल्या श्रीनू दादासारखं। तू जर असाच हट्ट केलास आणि आईचं ऐकलं नाहीस तर मग मोठेपणी तुला शिक्षा होईल। आणि तू चुकला होतास
हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला खूप वाईट वाटेल. तोपर्यंत कदाचित वेळही निघून गेली असेल माझ्यासारखी. कोणीच तुझ्या बाजूने बोलणार नाही आणि उभंही नाही राहणार. चल आपण अभ्यास करूया. काय झालं निश? सर निकिताला वाईट वाटलंय ना? तुला जितकं वाटतंय तितकं तर नक्कीच नाही. आणि ती विसरली पण असेल. सर कशी विसरली असेल ती एवढ्या प्रेमाने तो माझ्यासाठी ड्रेस घेऊन आली आणि मी तिला नाही घालणार म्हणून सांगितलं. आणि सर मी तो ड्रेस घालणार तरी कसा? मी असा ड्रेस कधी घातलाच नाहीये. बरं घालायचं जाऊ दे, मी तो कधी घेण्याचा पण विचार केला नाहीये. आणि लग्नानंतर पहिल्यांदा सगळे नातेवाईक आपल्याला भेटणार आहे. मी ते अशा कपड्यात सगळ्यांसमोर कसं वावरू? सर मी हेच तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू शांत. तुला कोणी काही बोलत नाही. आणि जसं तुझा तिला दुखवण्याचा हेतू नव्हता तसा तिचाही नव्हता. आणि तिला अजिबात माहित नव्हतं की तू वेस्टर्न कपडे घालत नाहीस. नाहीतर मी तुला सांगतोय 100% शुअर तिने तुला ते कपडे सजेस्ट पण केले नसते. तर फक्त या पार्टीमध्ये छान दिसावीस यासाठी ती तिच्या परीने प्रयत्न करत होती. आणि या सगळ्यात ती जरा दुखावली गेली. इट्स ओके, पण यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. मी बोलतो तिच्याशी. जास्त वेळ राग धरून बसणारी ती मुलगी नाहीच आहे. पण मी नाही ओळखू शकले ना त्यांचं मेल. त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांचा अपमान केलाय. सर मी खरंच सांगते, माझा तिला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. मी सगळं भावनेच्या भरात बोलून गेले. आणि ना आता मला या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय सर. तर मी तुला सांगतोय ना, ती इतका वेळ राग धरून बसणार नाहीये. आणि तू बघ, ती स्वतःहून तुझ्याशी बोलायला येणार. बट ॲज ऑफ नाऊ तिला काय वाटत असेल, तिला राग आला असेल, ती दुखावली गेली असेल, या गोष्टींबद्दल तू विचार करू नकोस प्लीज. यू जस्ट फोकस ऑन द पार्टी. नाही तुम्ही बोलताय तर अगदी खरं आहे. मला कळतंय ते. मग मला सांगा मी आता काय घालू पार्टी? आई म्हणाला की खूप छान तयार होणे. काय घालू? अशी मॉमने ही पार्टी तुझ्यासाठी ठेवली, आपल्यासाठी ठेवली. सो तुझं एन्जॉय करणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुला ज्या कपड्यांमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत असेल ते कपडे घाल. आणि आता या सगळ्या गोष्टींबद्दल विसर अँड फोकस ऑन द पार्टी. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.